हॅलो गाईज, UGC नेट आणि MS सेट या दोन्ही एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जो सेकंड पेपर आहे तुमचा कॉमर्स, या कॉमर्स पेपरसाठी आपण MCQ सिरीज सुरू केलेली आहे. या सिरीजचा हा पार्ट नंबर 3 आहे. पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड मी ऑलरेडी अपलोड केलेले आहे. त्यामध्ये बरेच MCQs आपण डिस्कशन केलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड पाहिला नसेल त्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जा, तिथं पार्ट तुम्हाला डिटेलमध्ये दिलेले आहेत. तर गाईज, पार्ट थर्ड सुरू करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नेट सेट पेट एक्झामच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, किंवा या चॅनलची टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्याला जॉईन करा. तिथे सर्व अपडेट प्रोव्हाइड केले जातात. तर गाईज, आजच्या सिरीजमध्ये आपण पाहणार आहे MS सेट एक्झामचा 2016चा जो क्वेश्चन पेपर आहे कॉमर्सचा, तो आपण पार्ट फर्स्टमध्ये काही क्वेश्चन पाहिलेत, पार्ट सेकंडमध्ये देखील काही क्वेश्चन पाहिलेत, आणि पार्ट थर्ड जो आहे आजचा त्यामध्ये हा 2016चा क्वेश्चन पेपर आपण पूर्णपणे एंड करणार आहोत. तर सुरू करूया आजचं लेसन. तर आपण पाहतोय MS सेट एक्झाममधील पेपर सेकंड 2016चा. तर यामध्ये टोटल 40 MCQs आपण ऑलरेडी डिस्कशन केलेले आहेत. जे उर्वरित MCQs आहे ते आपण आजच्या पार्टमध्ये डिस्कशन करत आहोत. पार्ट फर्स्टमध्ये आपण 20 MCQs आणि पार्ट सेकंडमध्ये आपण 20 MCQs असे डिस्कशन केलेले आहेत. टोटल 40 MCQs. सुरू करूया आजचं लेसन. आजचा फर्स्ट क्वेश्चन आहे, म्हणजेच क्वेश्चन नंबर 41वा, कारण 40 पर्यंत ऑलरेडी डिस्कशन केलंय. फर्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय, द इंटरेस्ट रेट ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया चेंज टू लोन टू कमर्शियल बँक नोन ॲज. म्हणजे बेसिकली म्हणलंय काय, जे RBI आहे, RBI काय करते, कमर्शियल बँकला काही वेळेस लोन देते गरज पडल्यावर. जे लोन देते ना त्यावेळेस एक इंटरेस्ट रेट चार्ज केला जातो RBI मार्फत. तो रेट कुठल्या नावाने ओळखला जातो, तर त्याचा राईट आन्सर आहे बँक रेट. बँक रेट असतो जो लॉंग टर्मसाठी ज्यावेळेस RBI कमर्शियल बँकेला लोन देते त्यावेळेस टर्म वापरतात बँक रेट. लक्षात ठेवा, ऑप्शन ए आपला राईट आहे. त्याचबरोबर आणखी काही गोष्टी असतात, CRR काय असतो, ठीक आहे, SLR काय असतो, किंवा रेपो रेट काय असतो, या सर्व गोष्टी एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वाच्या आहे, त्या देखील पाठ करून ठेवा. बँक रेट एक कन्सेप्ट आहे, पुन्हा सांगतो, RBI ज्यावेळेस कमर्शियल बँकेला काही लोन देते त्या लोनवर काहीतरी इंटरेस्ट म्हणून चार्ज करते, त्या इंटरेस्टला बेसिकली बँक रेट असं म्हणतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, द इम्पॉर्टंट फॅक्टर ऑफ इन्क्रीजिंग नॉन परफॉर्मिंग असेट ऑफ नॅशनलाइज बँक, म्हणजे NPA म्हणजे नॉन परफॉर्मिंग असेट, हा वाढतोय नॅशनलाइज बँकेमध्ये. तर बेसिकली त्याचे फॅक्टर कोणते आहेत, जे महत्त्वाचे फॅक्टर आहेत त्यामुळे तो वाढतोय. तर तो फॅक्टर कोणता आहे, इनइफिशियंट मॅनेजमेंट. जे मॅनेजमेंट आहे ना बँकेमधलं ते इनइफिशियंट आहे. म्हणजे तुम्ही फॉर एक्झाम्पल बँकेमध्ये जा, नॅशनलाइज बँकेमध्ये, त्यांना जर तुम्ही म्हणले की आमच्या अकाउंटची हिस्ट्री द्या, ते काय करते, ते की इथं कीपॅड असतात, कीपॅडचे एक बटन दाबतात, स्क्रीन कट पाहतात, पुढे दुसरं बटन दाबणार, स्क्रीन कट पाहणार. म्हणजे साधं तुमचं नाव जरी टाईप करायचं असेल तरी त्यांना स्पीडनी नाव टाईप करता येत नाही, इतके इनइफिशियंट असतात ते. पण त्यामुळे त्या बँकेचं काय होतं, NPA ही वाढते बेसिकली. तर लक्षात ठेवा, ते इनइफिशियंट मॅनेजमेंट आहे नॅशनलाइज बँकेचं, त्यामुळे तिथं काय वाढतात, NPA म्हणजे नॉन परफॉर्मिंग असेट हे खूप वाढत आहे. आणि आणखी सांगाल, नॉन परफॉर्मिंग असेटमध्ये अनेक कॅटेगरी असतात, बेसिकली 3 कॅटेगरी असतात. पहिलं असतं डाऊटफुल असेट, ठीक आहे, दुसरे असते सबस्टँडर्ड असेट, आणि थर्ड असते लॉस असेट. ह्या बाबत कन्सेप्ट जे आहेत त्या कन्सेप्ट अंडरस्टँड करून ठेवा. तरी शॉर्टमध्ये सांगतो, जे बेसिकली NPA असतं ना, NPA एखादी असेट NPA आपण कधी क्लासिफाय करतो, ज्यावेळेस त्या असेटपासून 90 दिवसापर्यंत आपल्याला कुठलाही इन्कम भेटत नाही बेसिकली, त्यावेळेस आपण त्याला NPA कॅटेगरीमध्ये टाकतो. आणि त्या NPAच्या 3 कॅटेगरी आहे. काय, फर्स्ट आहे डाऊटफुल, सेकंड आहे सबस्टँडर्ड, आणि थर्ड आहे लॉस असेट. डाऊटफुल असेट म्हणजे अशा असेट ज्या असेटला टोटल 12 महिने झालेत, पण त्या 12 महिन्यापर्यंत त्या असेटपासून कुठलीही गोष्ट आपल्याला भेटली नाही, आउटपुट भेटलं नाही, त्याला आपण डाऊटफुल असेट म्हणतो. सेकंड आहे सबस्टँडर्ड असेट, ज्या असेट 12 महिन्याच्या आतल्या आहेत पण तरी त्यांच्यापासून कुठली गोष्ट भेटली नाही, त्याला आपण सबस्टँडर्ड असेट म्हणतो. आणि थर्ड आहे लॉस असेट. लॉस असेट म्हणजे अशा असेट ज्या असेट बेसिकली ऑडिटरनी लॉस म्हणून घोषित केलेला आहे की ह्या रिकवर होऊ शकत नाही, त्याला आपण लॉस असेट असं म्हणतो. तर याच्याबाबत डिटेल माहिती तुम्हाला मी नंतर कधीतरी सांगाल, ज्यावेळेस आपण क्रॅश कोर्स घेऊ त्यावेळेस. ठीक आहे. तर आत्ताचं लक्षात ठेवा, इनइफिशियंट मॅनेजमेंट आहे, त्यामुळे काय होतंय की NPA खूप वाढतोय नॅशनलाइज बँकेमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे 43 नंबरचे क्वेश्चन, द मेन फंक्शन ऑफ नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. म्हणजे जे नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट आहे त्याचं तुम्हाला मेन फंक्शन विचारलं बेसिकली.
म्हणजेच बेसिकली नाबार्ड. ठीक आहे, नाबार्डचं मेन फंक्शन विचारलं आहे. तर नाबार्डचं मेन फंक्शन तुम्हाला माहीत असेल, ते रूरल एरियासाठी कुठेतरी काम करतं. तर रूरल एरिया इथे ऑप्शनमध्ये दिलं आहे, पण इथं रिफायनान्स दिलं आहे. ठीक आहे, म्हणजे हे थोडंसं लिमिटेड याचं ऑप्शन आहे. पण इथं ॲपेक्स बँक, ठीक आहे, हे पण ॲपेक्स बँक आहे ती ॲग्रिकल्चरमधील, किंवा प्रोव्हाइड लॉंग टर्म लोन पण प्रोव्हाइड करते. ॲपेक्स बँक पण आहे. आणि पहिलं ऑप्शन काय म्हणतं आहे, टू प्रमोट इंटिग्रेटेड रूरल डेव्हलपमेंट अँड सिक्युअर प्रॉस्पेरिटी फॉर रूरल एरिया. आता ऑप्शन टोटल 4चे 4 बरोबर आहेत. एकही ऑप्शन चुकीचा नाही आहे. ठीक आहे, म्हणजे प्रॉपरली कुठं ना कुठं थोडंसं त्यांना रिप्रेझेंट करता येते नाबार्डला. पण आता या 4 पैकी तुम्हाला एकच ऑप्शन निवडायचा आहे. 4 तर निवडता येणार नाही. मग प्रॉपर काय करायचं, जो ऑप्शन मॅक्झिमम रिप्रेझेंट करतोय कशाला, मेन फंक्शनला, तो ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे. मेन फंक्शन आहे का, द ॲक्ट ऑफ, म्हणजे इथं काय म्हणलंय ऑप्शन डी मध्ये, ॲक्ट ॲज अ ॲपेक्स बँक. ॲपेक्स बँक म्हणून ते ॲक्ट करते, हे फंक्शन नाही त्याचं बेसिकली, ते एक बेसिकली त्याचं फीचर आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे रिफायनान्स टू रूरल बँक. तर हे पण आहे फंक्शन कुठेतरी, पण प्रॉपरली एवढंच नाही त्याचं, खूप आहे. ठीक आहे, नंतर बी काय म्हणते, टू प्रोव्हाइड लॉंग टर्म लोन. फक्त लॉंग टर्म लोनच देते असं काही नाही, काही वेळेस मिडियम टर्म पण लोन देते. आणि ए काय म्हणते, प्रमोट इंटिग्रेटेड रूरल डेव्हलपमेंट अँड सिक्युअर प्रॉस्पेरिटी ऑफ रूरल एरिया. म्हणजे यामध्ये काय केलं त्यांनी, चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केलेलं आहे. आता ऑप्शन सर्व बरोबर आहेत, पण ज्यामध्ये जास्त प्रमाणात एक्सप्लेन केलं आहे डिटेलमध्ये, ते आपलं ऑप्शन राईट आहे. ठीक आहे, तर बेसिकली ऑप्शन एच हे थोडंसं आपल्याला वाटतं की तर डिटेलमध्ये त्यांनी सांगितलं की फंक्शन काय, मेन फंक्शन काय ते, म्हणून ऑप्शन ए हा राईट आहे. पुन्हा सांगाल, असे काही बरेच MCQs दिसतील, त्यामध्ये ऑप्शन 4ही बरोबर असतील, पण अशा वेळेस काय करायचं, मॅक्झिमम जे ऑप्शन सुटेबल आहे ना त्या MCQsला, ते तुम्हाला निवडायचं आहे. आता इथं कसे 4ही ऑप्शन थोडेफार बरोबरच होते, पण मॅक्झिमम सुटेबल कोणतंही ए, म्हणून आपण ए निवडलं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द फॉलोइंग फंक्शन इज नॉट परफॉर्म बाय प्रायव्हेट बँक. म्हणजे खालीलपैकी कोणते कार्य खाजगी बँकांमार्फत केले जात नाही. लक्षात ठेवा, तुम्हाला इंग्लिशमधून नाही कळलं तर मराठीतून वाचू शकता. MSCET एक्झामला आणि UGC नेट एक्झामला हिंदीमधून वाचू शकता, जर इंग्लिशमधून कळत नसेल तर. दोन्ही क्वेश्चन असतात. आता आधी म्हणलंय काय, की प्रायव्हेट बँक मार्फत कुठलं कार्य केलं जात नाही. ठीक आहे, फंक्शन म्हणजे बेसिकली कार्य केलं जात नाही. फर्स्ट आहे प्रोव्हाइड लोन टू कस्टमर, केलं जातं, प्रायव्हेट बँक लोन देतात. बी काय, प्रोव्हाइड लोन टू प्रायोरिटी सेक्टर, यस प्रायव्हेट बँक प्रायोरिटी सेक्टरला देखील लोन देतात. नंतर इश्यूइंग चेक टू कस्टमर, प्रायव्हेट बँक स्वतःच्या नावाने कस्टमरला चेक देत नाही, ऑप्शन हा चुकीचा आहे. डी काय म्हणतोय, रिकव्हरी ऑफ लोन्स, हे देखील आता लोन देतात म्हणजे रिकव्हरी पण करणारच. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन डी पण बरोबर आहे. फक्त ऑप्शन सी हा कुठेतरी रॉंग आहे, म्हणून आपला ऑप्शन सीच हा राईट आन्सर आहे. ठीक आहे, इथं नॉट विचारलंय, नॉट परफॉर्म बाय प्रायव्हेट बँक. तर ऑप्शन सी म्हणजे इश्यूइंग चेक टू कस्टमर हे कार्य बँक करत नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे, दी सिस्टीम विच कन्वर्ट फायनान्शियल सिक्युरिटी इंटू इलेक्ट्रॉनिक फॉर्म इज कॉल. अशी एक सिक्युरिटी जी काय करते, फायनान्शियल सिक्युरिटी आहेत ना, म्हणजे त्यांना इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये कव्हर करते. म्हणजे बेसिकली तुमच्याकडे कॅश आहे, ते ऑनलाईन कॅशमध्ये रूपांतर करायचं. म्हणजे तुम्ही म्हणणार मित्रांना बेसिकली, माझ्याकडे 10,000 रुपये आहे, हे माझ्या बँकेला दे. मग तुम्ही काय करणार, त्याला ती कॅश फिजिकली कॅश देणार, तो तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर करणार तेवढे पैसे. म्हणजे बेसिकली जी सिक्युरिटी होती तुमच्याकडे कशी होती, कॅशमध्ये होती, फिजिकली होती. तुम्ही त्याला ऑनलाईन केली, म्हणजे इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये केली, त्या अकाउंटला घेतली. त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात डिमटेरियलायझेशन. डिमटेरियलायझेशन एक अशी कन्सेप्ट आहे, या कन्सेप्टमध्ये काय करतात, फिजिकली जे डॉक्युमेंट असतात ना, त्यांना इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करतात. दोन कन्सेप्ट असतात, लक्षात ठेवा. मटेरियलायझेशन, नुसतं डी खोडायचे, ठीक आहे, डी खोडलं तर मटेरियलायझेशन ही कन्सेप्ट आहे. यामध्ये काय असतं, तर इलेक्ट्रॉनिक फॉर्ममधून काय करतात, फिजिकलमध्ये रूपांतर करतात. कशामध्ये, मटेरियलायझेशनमध्ये. आणि ज्यावेळेस डी लागतो त्याच्या पुढं, डिमटेरियलायझेशन असतं, त्यावेळेस काय करतात, फिजिकल फॉर्ममधून इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये ती सिक्युरिटी असेल किंवा ती गोष्ट असेल कन्वर्ट करतात. जसं तुम्हाला सांगितलं, तुमच्याकडे फॉर एक्झाम्पल 10,000 रुपये, तुम्ही ते मित्राला कॅश देणार आणि त्याला काय म्हणणार, मला ऑनलाईन पाठव. म्हणजे तुम्ही काय केलं, डिमटेरियलायझेशन ही कन्सेप्ट वापरली. फिजिकली फॉर्मवरून तुम्ही इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये ते रूपांतर केलं. ठीक आहे, नेक्स्ट आहे डिफरन्स इन फॅक्टर इन्व्हेस्टमेंट एक्सप्लेन इंटरनॅशनल ट्रेड, दिस थेअरी इज गिवन बाय. तर कोणी दिली ते सर्वांना माहीत असेल, BO म्हणजे बर्टिल ओलिन. ठीक आहे, यांनी थेअरी दिलेली, लक्षात ठेवा. खूप महत्त्वाची थेअरी आणि खूप इंटरेस्टिंग थेअरी. टोटल इंटरनॅशनल थेअरीज ज्या आहेत 5 ते 6 त्या महत्त्वाच्या आहेत, एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे, तर त्या वाचून जा एकदा. याचा ऑप्शन नंबर बी हे राईट आहे. ठीक आहे, फॅक्टर इन्व्हेस्टमेंट थेअरी आहे ती बर्टिल ओलिन यांनी दिलेली. नेक्स्ट क्वेश्चन आणखी एक सांगतो, जी हर्बर्ट थेरी, ठीक आहे, हे टू फॅक्टर थेरी यांनी दिली हर्बर्टनी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट आहे बॅलन्स ऑफ ट्रेड इज इक्वल टू, म्हणजे बॅलन्स ऑफ ट्रेड आहे तो कशाच्या बरोबर असतो.
तर इथं डायरेक्टली त्यांनी आन्सर दिले पहा नेट बॅलन्स ऑफ मर्चंडाईज अकाउंट. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन आपला सी हा राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, याबाबत पण एकदा वाचून जा. बॅलन्स ऑफ ट्रेड काय असतं? बेसिकली ट्रेडमध्ये काय असतात? सर्व्हिस नसतात. ठीक आहे, बेसिकली गुड्सचा विचार केला जातो ट्रेड वेळेस. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट आहे 48 नंबर. इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन म्हणजे IFC म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, हे इस्टॅब्लिशमेंट कधी झाले? सर्वांना माहीत असेल जुलै 1956ला काय झालेलं इस्टॅब्लिशमेंट झालंय IFC. बेसिकली त्याचं इयर विचारलं इस्टॅब्लिशमेंटचं. ऑप्शन ए आपला राईट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, द इम्पॉर्टंट फॅक्टर ऑफ वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन इज, म्हणजे फंक्शन आहे. द इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन इज, म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आहे त्याचं महत्त्वाचं फंक्शन म्हणजे कार्य कुठलं आहे? तर ऑप्शन डी तुम्ही वाचा, टू फॅसिलिटेट द इम्प्लिमेंटेशन अँड ऑपरेशन ऑफ मल्टीलेटरल ट्रेड ॲग्रीमेंट. म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन होतं त्या अंडरगत जवळजवळ 5 ते 6 ॲग्रीमेंट झाल्या. त्या सर्व ॲग्रीमेंट काय करतात? इम्प्लिमेंट करण्याचं काम कोण करतं? वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन करतं. म्हणजे यामध्ये गॅट असेल, ठीक आहे, किंवा आपण म्हणू शकतो ॲग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चर झालती, अशा बऱ्याच ॲग्रीमेंट झाल्या. त्या सर्वांचं इम्प्लिमेंटेशनचं काम कोण करतं? वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन करतं. म्हणजेच फंक्शन त्याचं ते आहे. ऑप्शन डी हे राईट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मी यामध्ये फक्त जे राईट आन्सर आहे ते वाचतोय, कारण रॉंग आन्सर वाचलं तर टाईम खूप वेस्ट होईल. फक्त राईट आन्सर आणि ते एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतोय. 50 नंबरचा क्वेश्चन, द ट्रेड इन कंपोजिशन ऑफ इंडियाज एक्सपोर्ट हॅज बीन अ सबस्टेन्शियल इन्क्रीज इम्पॉर्टन्स ऑफ. म्हणजे बेसिकली भारत काय करत आहे? भारत जे निर्यात करत आहे त्या निर्यातीमध्ये सर्वात जास्त कुठली गोष्ट वाढते? तर फर्स्ट ते ॲग्रिकल्चर प्रोडक्ट वाढत आहेत का? नाही. नंतर मिनरल प्रोडक्ट नाही, पेट्रोलियम प्रोडक्ट हे देखील वाढत नाही. पण मॅन्युफॅक्चरिंग गुड आहे, यामध्ये सर्वात जास्त निर्यात वाढत आहे. म्हणजे ऑप्शन आपला डी हा राईट आहे. पण हा 2016चा क्वेश्चन पेपर आहे, त्यानुसार हे आन्सर आहे. आत्ता कुठलं इम्पोर्टमध्ये वाढतं आहे, कोणतं एक्सपोर्टमध्ये वाढतं आहे, हे तुम्हाला आता गुगलवर सर्च करून अभ्यास करायचा आहे. कुठल्याही पुस्तकातलं ही गोष्ट वाचू नका, कारण पुस्तकामध्ये बेसिकली ओल्ड डाटा असतो. ठीक आहे, आता तुमच्याकडं नवीन पुस्तक असेल 2022चं तरच ते वाचा, नाहीतर असे जे क्वेश्चन असतात ते गुगलवरच सर्च करायचे, गुगलवर पाहायचं 2022चा डाटा आणि तिथून याचं MCQचं आन्सर काढायचं आहे. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही काय करायचं आहे? गुगलवर जायचं, सर्वात जास्त एक्सपोर्ट कशाचं होते भारतामधून ते काढायचं, सर्वात जास्त इम्पोर्ट कशाचं होते भारतामधून ते पण काढायचं आहे. ठीक आहे, इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट या दोन्ही गोष्टी, म्हणजे इम्पोर्ट कोणती गोष्ट आहे जी भारतामध्ये सर्वात जास्त होती आणि भारत सर्वात जास्त एक्सपोर्ट कशाचं करत आहे हे तुम्हाला डाटा काढायचा आहे. बट बेसिकली त्याचं नाव काढलं तरी सफिशियंट आहे, एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने महत्त्वाचं आहे. तर काहीच आज आपण टोटल 50 MCQs कव्हर केला आहे 2016च्या क्वेश्चन पेपरचे. जो क्वेश्चन पेपर होता सेकंड कॉमर्सचा. उद्यापासून आपण क्वेश्चन पेपर थर्ड जो कॉमर्सचा आहे 2016चाच तो आपण सुरू करणार आहोत. यामध्ये टोटल 75 MCQs आहे. ते झाल्यानंतर 2017चा क्वेश्चन पेपर पाहणार आहोत. तर काहीच लेक्चर कसे वाटत आहेत कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. थँक्यू सो मच.